इयत्ता 8वी, विषय मराठी. पाठ क्रमांक 2. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. लेखक यदुनाथ थत्ते. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण जो घटक अभ्यासलेला आहे त्याची थोडक्यात पुनरावृत्ती करूया. एकदा लेखक एका शाळेमध्ये गेलेले होते. तेथे भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा त्या ठिकाणी मुले मोठ्यानं म्हणत होती. ते ऐकल्यानंतर लेखकांना खूप आनंद त्या ठिकाणी झालेला होता. आपण देशावर प्रेम करतो याचा अर्थ नेमका काय, असा प्रश्न लेखकांनी मुलांना विचारल्यानंतर मुलांच्या मनामध्ये एक गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झालेला होता की जशा पद्धतीनं आई मुलावरती प्रेम करते म्हणजेच ती मुलाचे पालन पोषण करते आणि त्याला वाढवते. देशाचे पालन पोषण करणे आणि त्याचा गौरव वाढविणे म्हणजे त्या ठिकाणी देशावरती प्रेम करणे होय, असं या ठिकाणी लेखकांनी सांगितलेलं होतं. थोडक्यात देश म्हणजे काय, तर देश बरोबर देशाची भूमी अधिक देशातील लोक. देशातील लोक म्हणजे काय, तर देशातील लोक म्हणजेच देशबांधव. देशावर प्रेम करणे म्हणजे देशाच्या भूमीवरती प्रेम करणे आणि देशबांधवांवरती सुद्धा त्या ठिकाणी प्रेम करणे होय. या अनुषंगानं भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांचा संदर्भ या पाठाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी केलेला आहे की त्यांच्या कालखंडामध्ये हे जे क्रांतीवीर होते की या क्रांतीवीरांनी आपलं प्रेम देशावरती किती होतं ते त्यांच्या कृतीमधून त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. परंतु त्यावेळेस मात्र देश हा गुलाम होता. राज्यकर्ते हे त्यावेळेस परकीय होते. आता मात्र आपण स्वतंत्र आहोत. आपणच जनता आणि आपणच त्या ठिकाणी राज्यकर्ते आहोत. देश संकटात असला तरच देशावरती प्रेम करायचे असते असं नाही. तर त्या ठिकाणी देशावरती प्रेम करायचं, देशबांधवांवरती प्रेम करायचं म्हणजे त्यांच्या आनंदात आपण आनंदी त्या ठिकाणी राहायला हवं आणि त्यांच्या दुःखामध्ये त्यांना त्या ठिकाणी मदत करायला हवी. चला तर मग आज आपण पुढील जो काही भाग आहे त्या भागाचा आपण अभ्यास करूयात. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान. एकदा निवडणुकीच्या दरम्यान त्या ठिकाणी ते दौऱ्यावरती गेलेले होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे. आता या ठिकाणी गगनभेदी असा एक त्या ठिकाणी शब्द आलेला आहे. गगन म्हणजे आकाश आणि आकाशाला भेदणारा असा जो आवाज. भारत माता की जय हे जे काही लोक घोषणा देत होते ते ऐकल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या गाडीमधून खाली उतरलेले आहेत आणि ते लोकांना विचारू लागले की नेमकं तुमच्या मते भारत माता की जय म्हणजे काय. त्यावरती आपापसामध्ये त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. नेमकं भारत माता की जय या प्रश्नाचं नेमकं उत्तर त्या ठिकाणी कोणालाच सांगता येईना. म्हणून त्या ठिकाणी भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक
ही गोष्ट पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या ठिकाणी लोकांना समजून सांगितलेली होती. आणि नेमकं देशावरती प्रेम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लोकांना समजून सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे जे काही भेद आहे ते विसरून सर्वांवर प्रेम त्या ठिकाणी करायचे. एका मुलाने मला अडवून प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे काय? त्यावरती लेखक त्या ठिकाणी सांगतात की पटकन एका मुलानं अडवून मध्येच थांबून त्या ठिकाणी लेखकांना प्रश्न विचारलेला आहे, पण प्रेम करायचे म्हणजे नेमकं काय करायचं? मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचं दुःख पाहून ओल्या डोळ्याने त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. या ठिकाणी लेखकांनी जो विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेला होता की प्रेम करायचं म्हणजे नेमकं काय, तर त्या ठिकाणी लेखकाने त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की प्रेम करायचं म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अश्रू यायला हवेत आणि त्याला ज्यावेळेस संकटकाळी मदत हवी असेल त्यावेळेस मदतीसाठी ज्यावेळेस आपण धावून जातो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपलं त्या व्यक्तीबद्दल प्रेम त्या ठिकाणी व्यक्त होत असतं. आणि जेव्हा दुसऱ्याला आनंद होत असतो तेव्हा आपण सुद्धा त्याच्या आनंदामध्ये ज्यावेळेस सहभागी होत असतो तेव्हा त्या शब्दामधून त्या आनंदामधून सुद्धा त्या ठिकाणी प्रेम व्यक्त होत असतं. दुसरं एक त्या ठिकाणी वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. म्हणजेच दुसऱ्याच्या मनामधील अंतःकरणातील ज्या काही भावना असतील त्याचं सुखदुःख जे असेल ते जाणून घेण्याची क्षमता ही आपल्यामध्ये असायला हवी. त्यावरती एका विद्यार्थ्यानं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की हास्य आणि अश्रूंची भाषा, हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहीत आहे? ते म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही, प्रेम सक्रिय पाहिजे, तसे सुबुद्धही हवे. महात्मा गांधीजींनी जगाला नेहमी त्या ठिकाणी अहिंसेचा संदेश दिलेला आहे. त्यांच्या मते की प्रेम हे कधीच निष्क्रिय असूच शकत नाही. तर निष्क्रिय म्हणजे काय? निष्क्रिय या शब्दाचा अर्थ कोणतीच कृती करू न शकणारा असा त्या ठिकाणी होतो. प्रेमामधून सतत कोणती ना कोणती भावना त्या ठिकाणी व्यक्त होत असते, कोणती ना कोणती कृती त्या ठिकाणी व्यक्त होत असते. म्हणजे त्या ठिकाणी प्रेम हे कसं असायला हवं? तर प्रेम हे सक्रिय असायला हवं, तसे ते सुबुद्धही त्या ठिकाणी असायला हवं. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय? ज्यावेळेस संकटाची परिस्थिती निर्माण होत असते त्यावेळेस आपण एकमेकांच्या मदतीसाठी धावून येत असतो. परंतु ज्यावेळेस शांततेचा काळ असतो, कोणत्याही प्रकारचे संकट ही समाजावरती नसतात, देशावरती नसतात, त्यावेळेस या शांततेच्या काळामध्ये देशावरती प्रेम करायचे म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न त्या ठिकाणी विद्यार्थी लेखकाला विचारत आहेत. शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. देशाच्या नवनिर्मितीसाठी रचनात्मक काम करणे
म्हणजे देशावरती प्रेम करणे. शांततेच्या काळात देशावर प्रेम करण्याचे जे काही वेगवेगळे मार्ग आहेत ते लेखकाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहिला मार्ग त्या ठिकाणी सांगितलेला आहे की देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे. दुसरं सांगितलेलं आहे हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे, म्हणजे देखील देशावरती प्रेम करणे होय. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवरती काय होईल. आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्याखेरीज माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी लेखकानं सांगितलेलं आहे की फक्त माझ्या पुरतं जर पाहिलं तर माझ्या देशावरती प्रेम आहे असं आपण ठामपणे त्या ठिकाणी सांगू शकत नाही. स्वतः पुरतं त्या ठिकाणी न पाहता जेव्हा आपण त्या ठिकाणी दुसऱ्याचा विचार करणार आहोत, समाजाचा विचार करणार आहोत किंवा देशाचा विचार करणार आहोत, तेव्हाच खऱ्या अर्थानं की माझ्या देशावरती प्रेम आहे हे काही अंशी त्या ठिकाणी आपण सिद्ध करू शकतो. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो तो संदर्भ त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. या ठिकाणी लेखक सांगतात की कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भामध्ये आपण काम करत असतोय तो संदर्भ या ठिकाणी महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ पावसाचा एक थेंब हा जरी महत्त्वाचा नसला तरी असंख्य प्रकारचे पावसाचे थेंब एकत्र आल्यानंतर जेव्हा ग्लासभर त्या ठिकाणी पाणी तयार होत असतं तेव्हा ते पाणी एखाद्या तहानलेल्या व्यक्तीची तहान नक्कीच त्या ठिकाणी भागू शकते. म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचा एक थेंब महत्त्वाचा नाही, परंतु असंख्य प्रकारचे पाण्याचे थेंब एकत्र आल्यानंतर जो पाण्यानं भरलेला ग्लास आहे तो ग्लास एखाद्या तहानलेल्या व्यक्तीची तहान त्या ठिकाणी भागवू शकतो. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केलेले लहान कामही मोठे असते. संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहे ना. या ठिकाणी लेखकानं सांगितलेलं आहे की स्वार्थी वृत्तीनं जर एखादं मोठं काम केलं तर ते काम शेवटी लहानच असतं, परंतु निस्वार्थी वृत्तीने केलेलं लहान काम सुद्धा त्या ठिकाणी मोठं असतं. दुसरं एक छोटंसं आपण त्या ठिकाणी उदाहरण पाहूया. गवताच्या एका काडीला महत्त्व नाही, परंतु असंख्य गवताच्या काडीपासून जी एक पेंढी तयार होत असते त्या गवताच्या पेंढीला त्या ठिकाणी महत्त्व आहे. परंतु ती गवताची पेंढी तयार करत असताना काम मात्र कसं असायला हवं तर निस्वार्थी वृत्तीचं त्या ठिकाणी असायला हवं. विद्यार्थी मित्रांनो, आपण शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शालेय सहशालेय त्या ठिकाणी उपक्रम राबवत असतोय आणि त्या उपक्रमामध्ये काही विद्यार्थी अगदी मनापासून सहभाग नोंदवत असतात, तर काही विद्यार्थी त्या ठिकाणी सरांनी सांगितलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये इच्छा नसताना सुद्धा त्या ठिकाणी ते सहभाग नोंदवत असतात. जे इच्छा नसताना सहभाग नोंदवत असतात, आपला त्या ठिकाणी सहभाग असावा एवढीच त्यांची इच्छा असते, परंतु जे मनापासून त्या ठिकाणी सहभाग नोंदवत असतात त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश हे नक्कीच त्या ठिकाणी मिळत असतं. पाठामध्ये संत कबीर असं एक त्या ठिकाणी नाव आलेलं आहे. संत कबीर
यांच्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करूयात. विद्यार्थी मित्रांनो, समोरच्या चित्रामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी संत कबीर या ठिकाणी दिसत आहेत. त्यांच्या समोर जे काही विणकाम आहे ते विणकाम करताना त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. म्हणजे ते कोणतं काम करत होते याचा संदर्भ या ठिकाणी लगेच आपल्या लक्षात येतो. संत कबीर हे उत्तर भारतामधील एक सुप्रसिद्ध संत म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. संत कबीर यांचा जन्म इसवी सन 1149 साली झाला असे काही जण मानतात, तर कुणी ते 1399 मध्ये जन्माला आले असे म्हणतात. महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी, संत, समाजसुधारक होते. संत कबीर भारतीय भूमीमध्ये जन्म घेतलेल्या श्रेष्ठ संत यांपैकी एक गुरु होत. धार्मिक थोतांडांवर कडक आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुजे करणाऱ्या प्रेमाच्या अडीच अक्षरांचा मंत्र सांगणारे पुरोगामी संत म्हणजेच त्या ठिकाणी कबीर होत. त्यांनी तत्कालीन प्रचलित असणाऱ्या धर्मातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यांवर दोह्याच्या माध्यमामधून टीका केली. त्यांच्या लिखाणामुळे तत्कालीन अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू बाबा व बुवा सनातनी यांचे धाबे दाणाणले होते. संत कबीर यांनी लिहिलेले बहुतांश दोहे यावर विद्वानवादी बुद्ध धर्माचा प्रभाव दिसून येतो. संत कबीर हे सत्य, विज्ञान व कर्म सिद्धांत यांवर लिहित. त्यांच्या लेखनामुळे संत कबीर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना आपले गुरु मानले होते. एवढ्या शतकानंतरही महान संत कबीर यांनी लिहिलेली दोहे आजही समर्पक वाटतात. असे हे कबीर के दोहे युगानुयुगे विज्ञानवादी शिकवण देऊन सतत जगाला प्रेरणा देत राहतील असे या ठिकाणी वाटते. तर आज आपण एवढ्याच भागाचा त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. याच्या अनुषंगानं काही जे काही कृती प्रश्न आहेत हे कृती प्रश्न आपण घेणार आहोत किंवा पाहणार आहोत. कृती प्रश्न पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी पाठामध्ये एक वाक्य त्या ठिकाणी आलेलं आहे. हास्य आणि अश्रूंची भाषा याच्या संदर्भामध्ये थोडंसं आपण जाणून घेऊया. तर हास्य हे आनंदाचे प्रतीक आहे. आपल्या देशबांधवांचा आनंद पाहून आपले मनही त्या ठिकाणी आनंदित होत असते. जेव्हा आपले देशबांधव त्या ठिकाणी दुःखात असतात तेव्हा आपलेही मन त्या ठिकाणी व्याकुळ होत असते. आपल्या डोळ्यात त्या ठिकाणी अश्रू दाटत असतात. आपण त्यांच्या मदतीला त्यावेळेस धावून जात असतो. म्हणजेच आपण अन्य देशवासियांशी त्या ठिकाणी समरस होत असतो. म्हणून हास्य व अश्रू यांची भाषा म्हणजे देशबांधवांशी समरस होण्याची भाषा होय. यावरती आपण काही प्रश्न घेऊयात. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्या ठिकाणी सोडवायची आहेत. आपला पहिला प्रश्न आहे, भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे कोण? दुसरा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची 2 वैशिष्ट्य. तिसरा प्रश्न आहे, देशावरील
प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकांनी पाठात सांगितलेल्या विविध कृती. पुढील प्रश्न आहे की पुढील विचार कोणाचे आहेत ते लिहा. त्याच्यातील आकडा 1 आहे, भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक. दुसरा आकडा आहे, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही. ही जी 2 वाक्य सांगितलेले आहेत हे विचार कोणाचे आहेत याची उत्तरं त्या ठिकाणी तुम्हाला लेखन करायची आहेत. पुढचा प्रश्न आहे, विधाने पूर्ण करा. पहिलं विधान आहे, पंडित नेहरूंच्या मते देशावर प्रेम म्हणजे टिंबटिंब. दुसरं विधान आहे, लेखकांच्या मते प्रेम करणे म्हणजे टिंबटिंब. आणि तिसरं विधान आहे, जागतिक भाषा म्हणजे टिंबटिंब. म्हणजे या ठिकाणी जे 3 वाक्य सांगितलेले आहेत त्या वाक्याच्या पुढे टिंबटिंब किंवा डॉट डॉट या ठिकाणी तुम्हाला त्याची उत्तरं लेखन करायची आहेत. पुढचा त्या ठिकाणी प्रश्न आहे, काही मी तुम्हाला शब्द सांगणार आहेत. ते शब्द म्हणजे सगळे अव्यय आहेत आणि त्या अव्ययांचा तुम्ही वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. पहिला अव्यय आहे आणि, दुसरं पण, तिसरा शब्द आहे जर तर, चौथा शब्द आहे की. आणि, पण, जर तर, की हे 4ही शब्द काय आहेत, अव्यय आहेत आणि या अव्ययांचा तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. पुढील प्रश्न आहे, पुढील शब्दांमधून केवळ प्रयोगी अव्यय शोधून लिहा. आता काही तुम्हाला मी शब्द सांगणार आहे, त्या शब्दापैकी केवळ प्रयोगी अव्यय शोधून तुम्हाला त्या ठिकाणी लेखन करायचे आहेत. अगोदर सगळे शब्द लेखन करायचं आहे, नंतर त्याच्या खाली उत्तर केवळ प्रयोगी अव्यय त्या ठिकाणी तुम्हाला लेखन करायचं आहे. तर शब्द सांगतो, एकदा, आणि, अरे रे, किंवा, अबब, शब्बास, म्हणजे, की, आहाहा. हे जे शब्द सांगितलेले आहेत त्या शब्दांपैकी केवळ प्रयोगी अव्यय त्या ठिकाणी तुम्हाला शोधून लेखन करायची आहे. तर आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला पाठाचा जो काही भाग आहे तो पुढील तासाला त्याचा आपण अभ्यास करू.